महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ होय. कारण तशी तर माझ्यासोबत डॉक्टर ज्योती विनायक मिळते आहेत. ताई, गेल्या महिन्याभरापासून तुमचा प्रचार सुरू होता. आज तो दिवस आलेला आहे लोकशाहीचा, मतदानाचा. तुम्ही पण आज नतमस्तक झालात, मतदान पण केलं. होय, आज साहेबांच्या स्मृतीस्थळी साहेबांना वंदन करून मी मतदान केलेलं आहे आणि आता इतर मतदारांचा कौल सकारात्मक येईल या आशावादासह आता परत एकदा पूर्ण मतदारसंघामध्ये भेटी सुरू करणार आहे. ताई, सुरुवातीला उमेदवारी तुम्हाला जाहीर होईल अशी अपेक्षा होती. शरद पवारांकडे तुमचा प्रवेश देखील झाला. मात्र अचानकपणे काय समीकरण बदललं माहीत नाही. तुम्ही आता शिवसंग्राम मार्फत अपक्ष उमेदवारी लढताय. एकंदरीत कसा हा दिवस प्रचाराचा गेला, आजचा तो दिवस मतदानाचा उतरला, सगळा अनुभव कसा होता? तुमची पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवारीबाबतचा निर्णय आम्ही मान्य केला, परंतु त्याचबरोबर आम्हाला निवडणूक लढवणं भाग होतं. कारण ती साहेबांची एक शेवटची इच्छा होती विधानसभेमध्ये निवडून जाण्याची. संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची ती भावना होती, विधानसभा मतदारसंघातील जनतेची ती भावना होती आणि त्या भावनेचा आदर करून आणि साहेबांप्रती निष्ठा असणाऱ्या समस्त संग्रामी मावळ्यांचा विचार करून हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रचारादरम्यान मतदार जनतेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या आधारेच म्हणजे अंतिम दिवसापर्यंत आम्ही आमचा प्रचार पूर्ण केला. प्रचार पूर्ण केल्यानंतर आता आज मतदानाचा दिवस आहे आणि मला पूर्णपणे आशा आहे की साहेबांवर प्रेम करणारे, साहेबांचं कार्य कर्तृत्व ओळखणारा सुज्ञ मतदार या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय समंजसपणे आणि डोळसपणे मतदान करेल. तुमची खरी लढाई क्षीरसागर कुटुंबाच्या विरोधात होती. मात्र जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष उमेदवार असताना अचानक त्यांनी पुतण्याला त्यांच्या पाठिंबा दिला. हे चित्र कसं बघतात? अगदी बरोबर. खरी लढाई ही क्षीरसागरांविरुद्धच आहे आणि आजही निवडणुकीच्या रिंगणात 2 क्षीरसागर आहेत, 2 वेगवेगळ्या पक्षाकडून. श्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या पुतण्याला पाठिंबा दिल्यानंतर म्हणजे तसं पाहिलं तर ज्याला आपण म्हणू शकतो टेक्निकली एक पक्ष स्ट्रॉंग झालेला दिसतोय, परंतु त्याची एक वेगळी प्रतिक्रिया देखील मतदारांमध्ये आपल्याला अनुभवण्यास मिळाली. आणि मी वारंवार हे मतदारांना विनम्र आवाहन करते आहे की या बाबींकडे न पाहता मतदारसंघाचा विकास हा एकमेव मुद्दा ठेवा. यापूर्वी ज्यांनी पद भूषवलेलं आहे, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा असेल, त्यांनी मतदारसंघाचा किती विकास केलेला आहे आणि पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे काय विजन आहे. थोडक्यात आजपर्यंत कधीही न झालेला विकास आणि विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती कधी फिरताना दिसलीच नाही. तर सुज्ञ मतदारांनी विकासाचा विचार करावा हे माझं नम्र आवाहन आहे सगळ्यांना. मनोज जरांगे पाटलांनी काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, तुम्हीही त्यांची भेट घेतली. मात्र आज जर बघितलं तर मराठा समाजाचे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की चिठ्ठी काढून ज्याचं नाव येईल ते उमेदवार रिंगणात आहेत. मात्र कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. तुमचेही जरांगे पाटलांचे संवाद झाले होते. मग पुढे कसं विभाजन होईल मताचं? आम्ही मनोजदादांची भेट घेऊन शिवसंग्राम राजकारण करते, यापूर्वीपासून राजकारण करते आणि पुढेही करत राहणार ही भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये तो नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे. आता तसं पाहिलं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक वेळा एकाच जातीचे अनेक उमेदवार असतात. मग त्यावेळेस सुज्ञ मतदार आणि त्यातला सरस निरस कोण हे वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ठरवायचं असतं. त्यामुळे जात हा एकमेव निकष मतदानासाठी असत नाही, असू नये या मतावर मी ठाम आहे. आणि जर जातीच्या मुद्द्यावरती विभाजन होणार असेल असं आपण म्हणू तर अन्य जातीचे उमेदवार देखील इतर पक्षांकडून येतात. त्यामुळे तो मुद्दा इथे महत्त्वाचा ठरवू नये आणि ठरलं तर ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी त्या मतदारसंघासाठी समाजविघातक असेल, समाजासाठी घातक असेल. त्यामुळे परत मी सगळ्यांना हेच आवाहन करते आहे की केवळ जात हा मुद्दा न मानता त्या मतदारसंघाचा विकास करण्याची क्षमता, दूरदृष्टी असणारं नेतृत्व सजगपणे त्या मतदारांनी निवडणं आवश्यक आहे. शिवसंग्रामकडनं तुम्ही तर बीड विधानसभा निवडणूक रिंगणातच आहात. मात्र राज्यभरात शिवसंग्रामची की वेगळी ताकद आपल्याला पाहायला मिळते. आज शिवसंग्राम कुणाच्या बाजूने आहे? शिवसंग्रामची भूमिका काय आहे?
शिवसंग्राम राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपली ताकद राखून आहे. आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडेही आमचे प्रस्ताव दिलेले होते निवडणुकीच्या अनुषंगाने, परंतु आमचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती सकारात्मक प्रतिसाद दोन्हीकडून न मिळाल्यामुळे आम्ही स्थानिक बाबी विचारात घेऊन ज्या ठिकाणी आमच्या मतांशी अनुकूल भूमिका घेण्यात आलेली आहे त्यांच्याबरोबर स्थानिक पातळीवरती जाण्याचं ठरवलेलं आहे. तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या विजयाकडे कसं पाहता? विजयाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय सकारात्मक आहोत, कारण ज्या पद्धतीने या मतदार जनतेने मला प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ते पाहता लक्षात येते की मेटे साहेबांची विकासाची आणि 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची भूमिका अजूनही या जनतेच्या मनात कायम आहे आणि ती भूमिका मी समर्थपणे पेलू शकेल असा विश्वास देखील मला मतदारांच्या या प्रतिक्रियेतून लक्षात येतोय. त्यामुळे विजयाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय आशावादी आहोत. नक्कीच 18 पगड जनता जी आहे माझ्यासोबत आहे. विजयासाठी मी सकारात्मक पद्धतीनं पाहते. असाच जो दावा आहे तो आता डॉक्टर ज्योतिविनायक मेटे यांनी केलेला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे. त्यामुळे आता उत्कंठा जी लागलेली आहे 23 तारखेची, 23 तारखेला खरंच मतदार जनता कोणाच्या पारड्यात कौल देईल हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.